तुझ्या फाउंडेशनचं नाव साहस आहे. हां, साहस फॉर ॲनिमल्स. मग आता तू तिकडे काय काय करतेस? म्हणजे फक्त येतात त्यांचं ट्रीटमेंट करून पाठवून देतेस की तिकडे त्यांच्यासाठी कायमचा आसरा पण आहे? कायमचा आसरा पण आहे. 6 वर्षापूर्वी साहस सुरू केलं होतं एकाच इच्छेने की आपल्याला प्राण्यांसाठी काहीतरी करायचं आहे. त्याच्यानंतर हळूहळू खूपच जास्त कॉल्स वाढत गेले, मदतीची लोकांना आमच्याकडून अपेक्षा वाढत गेली आणि मला रिअलाईज झालं की अरे नाही आपल्यासारखं कोणी असं काम करणारं आणि आपल्यासारख्या माणसांची गरज आहे. कुठे आहे हे? पुण्यामध्ये भालेकरवाडी पुण्यामध्ये आपला NGO आहे. आणि जेव्हा आम्ही ट्रीटमेंट वगैरे सुरू केलं तर मला असं झालं की नाही, फक्त ट्रीटमेंट करून उपयोग नाही आहे. पॅरलाइज ॲनिमल्स असतात ज्यांना आयुष्यभरासाठी आपल्या NGOमध्ये ठेवायला पाहिजे. सर्जरीज असतात, म्हणजे उद्या एखाद्याच्या ॲनिमलच्या पायावरून गाडी गेली आहे तर मी फक्त ट्रीटमेंट करून उपयोग नाही, मला सर्जरी करावी लागेल त्याची. मग सर्जरी सुरू झाल्या. मग आमच्या शेल्टरमध्ये डॉक्टर आला, मग डॉक्टर आल्यानंतर अजून एक ज्युनियर डॉक्टर आला, लोकं आली, केअरटेकर्स आली. आपल्या NGOमध्ये सध्या 17 लोकं आहेत. हो, एवढे? प्राण्यांची काळजी घ्यायलाच फक्त 4 लोक आहेत, त्यांना पाणी द्यायला, त्यांना खाऊ घालायला, त्यांना बाहेर फिरवायला. सो आता आपल्या NGOमध्ये OPD होते, इनिशियल ट्रीटमेंट होते, लाईफ सेव्हिंग सर्जरीज होतात आणि रिहॅबिलेशन पण आहे. म्हणजे एखाद्या ॲनिमलची जर रस्त्यावर काही क्वालिटी ऑफ लाईफ नाही तर त्याला आपण आयुष्यभर सांभाळतो. आणि ॲडमिट पण करतात? हो, ॲडमिट पण करतो आपण. आणि दिवसाला साधारण अशा किती केसेस येतात? दिवसाला आमच्या हेल्पलाईनवरती 200+ कॉल्स असतात. 200? येस, 200+ कॉल्स असतात. एखादा कॉल सुरू असताना मागे 2 मिस कॉल येऊन गेलेले असतात. आणि आधी आमच्याकडे फक्त एकच फोन होता, आता आमच्याकडे 2 हेल्पलाईन आहेत. व्हॉट्सअप वेगळं, इंस्टाग्राम वेगळं. इंस्टाग्रामवरती आपल्याकडे 4 लाख लोकं कनेक्टेड आहेत आपल्या NGOला. म्हणजे एवढी दिवसभरामध्ये आमच्याकडे OPDला जवळपास 17 ते 18 केसेस असतात. ॲडमिशन्स वेगळे, त्याच्यानंतर क्रुएल्टीच्या केसेस आमच्याकडे म्हणजे कनेक्ट होतात त्या वेगळ्या. सो अशा लेवलवरती हे सगळं चाललेलं आहे. पण मला सांग, हे 200 जे कॉल्स येतात कुठल्या कुठल्या केसेस असतात सांग ना जरा, म्हणजे लोकांना पण कळेल ना की असं फार फनी पण केसेस येतात मॅम. आता फॉर एक्झाम्पल आम्हाला अशी केस येते की मला माझं डॉग डोनेट करायचं आहे आणि आमचं असं असतं डोनेट आणि नाही म्हणजे आम्हाला सांभाळणं होत नाही, माझी वाईफ प्रेग्नंट झाली आता, मग मला देऊन टाकायचं आहे. मग माझं असं तर तुला आधी माहीत नव्हतं लग्न करताना की तुझी वाईफ पुढे जाऊन प्रेग्नंट होणार आहे. मग जेव्हा तुम्ही डॉग घेऊन येता, विकत आणलेलं असतं डॉग मॅम, 50-50 हजाराला विकत घेऊन येतात माणसं. 50,000? कुठला असतो हा? मॅम 1.5 लाखाचा पण डॉग आहे. कुठला? शिझू आहे, त्याच्यानंतर जर्मन शेफर्ड आहे. जर्मन शेफर्डमध्ये पण कोट्स असतात. लोकांना असं असतं की नाही मला हा कोटचा हवा आहे, मग मला हा कलरचा हवा आहे, मग मला हे कॉम्बिनेशन हवं आहे, म्हणजे असं असतं. 50,000 60,000 अशी त्यांची किमती असतात. हो. ब्रीडर्सकडे जर तुम्ही गेलात तर तुम्हाला ते कॅटलॉग देतात की तुम्हाला कुठल्या प्रकारचं डॉग हवं आहे. मग इम्पोर्ट पण करतात आउट ऑफ इंडियामधून, फ्लाईटनं पण आलेल्या डॉग्स आहेत, अशाही केसेस आमच्याकडे आहेत. मग त्यांचं काय होतं, फ्लाईटमधनं येतं त्यांना झोपवून आणतात ना? हां, आणि म्हणजे आउट ऑफ इंडियावरून त्याला हे केलेलं जातं. तुम्हाला एखादं प्राणी हवं आहे ब्रीड ॲनिमल जे आपल्या इंडियामध्ये नाही आहे, तर अशी पण हौशी लोकं आहेत जे आउट ऑफ इंडियावरून आणतात. आणि मग नंतर जेव्हा त्याची काळजी घेऊ शकत नाहीत तेव्हा मग एखाद्या NGOला कॉल करतात आणि मग म्हणतात आता आम्हाला ते डॉग देऊन टाकायचं. तुम्ही असं केलंय कुठून बाय इम्पोर्टेड? हां, म्हणजे केस म्हणता अटेंड केली? हो, नक्कीच केली आहे. म्हणजे आमच्याकडे असं एक डॉग आलं होतं ज्याची अवस्था तुम्ही जर बघितली असती तर तुम्हाला असं वाटलं असतं, एक गावाला होता ज्याचं नाव मी आता घेणार नाही, त्याने शौकसाठी म्हणजे सुंदर बंगला होता असा त्याचा आणि माझ्या घराच्या बाहेर एखादं पिटबुल पाहिजे असं म्हणून त्याने ते डॉग आणलं. आल्यानंतर त्या डॉगचं काम काय होतं, भुंकायचं, बस एवढंच काम होतं त्याचं आणि लोकांना घाबरवायचं, बस. पण ट्रेनिंग नव्हतं दिलेलं त्याला? नाही, त्याला तुम्ही राखणदार म्हणूनच आणलेलं आहे ना. कारण पिटबुल म्हणजे अनायशाने लोकांना असं असतं की लोक घाबरतात पिटबुलकडे. कुठून आणला होता त्याने? आउट ऑफ इंडियावरून आणलं होतं त्याने, म्हणजे इम्पोर्ट करून. त्याने सांगताना आम्हाला असं सांगितलं, फोटोज दाखवले. मग असं होतं की मॅम आता सांभाळणं होत नाही. म्हटलं का नाही होत? नाही, ॲग्रेसिव्ह झालं ते. म्हटलं तुम्ही 1-1 वर्ष जर त्या डॉगला फक्त केजमध्ये ठेवाल, त्याला तुम्ही बाहेर काढणार नाही. पिंजऱ्यात ठेवलेलं? हो, 1 वर्ष तुम्ही त्याला बाहेर काढणार नाही, तुम्ही त्याला वॉकला घेऊन जाणार नाही, तुम्ही त्याला प्रॉपर खायला देणार नाही, ग्रूमिंग करणार नाही, वॅक्सिनेशन्स करणार नाही, तो ॲग्रेसिव्ह होणारच. सो मग त्यांचं असं असतं की आता ॲग्रेसिव्ह झाला आहे, मग आता तुम्ही तुमच्यासारखे NGO घेऊन जावा. मग आम्ही असं त्यांना विचारतो. मग आमच्यासारखे NGO नाही ना घेऊन गेले, कुठेतरी दूर सोडलं जातं. मग तुम्हाला मी अजून सांगते, अशा प्राण्यांना कुठं सोडलं जातं? जंगलामध्ये. कारण का? ते शिकार बनतात दुसऱ्या ॲनिमल्सची. आणि किंवा अशा ठिकाणी सोडलं जातं, रेल्वे ट्रॅक. लोणावळ्याच्या साईडवरून आमच्याकडे बऱ्याच केसेस आले आहेत की बांधलं जातं त्यांना लिटरली. म्हणजे आमच्याकडे असे पण पिक्चर्स आहेत ज्यांना बांधलं जातं की आता एखादी गाडी आली तर त्याच्या गाडीखाली जावं. इतका माणूस क्रूर कसा असू शकतो? आणि त्या ॲनिमलसोबत ज्याला तुम्ही पाळलं आहे.
सो अशा पण काही केसेस आमच्याकडे येतात. म्हणजे खरंच ही जी आपण म्हणतो ॲनिमल क्रुएल्टी ती होते. होते म्हणजे तुम्ही बघा ना, माणूस कुठल्या थरापर्यंत जाऊ शकतो. आणि ते पण तुम्ही पाळलेल्या प्राण्यांसोबत. म्हणजे तुम्ही 2 दिवस जरी एखाद्या कुठल्या माणसासोबत किंवा एखाद्या प्राण्यासोबत बसाल तर तुम्हाला अटॅचमेंट होऊन जाईल, तुमचाही जीव बसेल त्या प्राण्यांवरती. पण तरीही वर्ष सांभाळून माणसं त्यांच्या प्राण्यांसोबत असं करतात. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.